नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता जो काही मोठा पक्ष मानला जातो म्हणजेच BJP आणि या BJPचं एक संकल्पपत्र आज जाहीर झालं की ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय योजना त्यांनी पुढे सांगितल्या आहेत, त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी काय सांगितले ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोड्या वेळामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा, म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती तुम्हाला मिळत जातील। हा जो कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस, आशिष शेलार, नंतर अमित शाह हे लोक उपस्थित होते। आता यावेळेस जे काही वाचन झालं त्या वाचनामध्ये सांगण्यात आलं की जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही जो काही 10 कलमी कार्यक्रम राबवणार आहोत। आता या 10 कलमीमध्ये त्यांनी काही योजना शेतकऱ्यांसाठी आखून ठेवल्यात की जर तुम्ही आम्हाला मतदान केलं तर आम्ही तुमच्यासाठी हे कामं करू। म्हणजे जे काही आमिष बळी किंवा जे काही लालच या सगळ्या गोष्टी आपल्याला या म्हणजे एक वेगळ्या प्रकारे जर विचार केला तर त्या पद्धतीचे आहे। बट असो, शेतकऱ्यांसाठी त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत सगळी कर्जमाफी करत आलेलो आहोत, पण अजून जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर भविष्यात आम्ही तुम्हाला कर्जमाफी करणार आहोत की ज्यासाठी आपल्या शेतकऱ्याला खूप काही तळमळ करावी लागते। त्यानंतर त्यांनी सांगितलं की भावांतर योजना, आता भावांतर योजनाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, जसं की सोयाबीन कापसाचं जे काही अनुदान राहिलेलं होतं शेतकऱ्यांना आणि जो काही हमी भाव असतो, हमी भाव जर मिळाला नाही शेतकऱ्यांना आणि त्यापेक्षा कमी भावाने जर शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागतो तर तो जो काही डिफरन्स असतो तो डिफरन्स शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, थेट खात्यामध्ये देण्यात येतो आणि त्यासाठी यावर्षी कापूस सोयाबीनसाठी 5-5 हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना देण्यात आले। त्याच्यातही आपले बहुतेक शेतकरी याच्यामध्ये अपात्र झालेले आहेत, कारण वेगवेगळे असतील, कोणाचं संमतीपत्र, कोणाचं EKYC, कोणाचं पीक पेरा लावला नाही, या सगळ्या गोष्टी असतील। बट शासनाने ती योजना राबवली, ती फक्त सोयाबीन आणि कापसासाठी होती, तर आता तिचा विस्तार करून संपूर्ण जे काही अन्नधान्य असतील, फळं असतील, त्या सगळ्यांसाठी ही योजना राज्य शासन लागू करेल, पण केव्हा, जर त्यांना निवडून दिलं तर। असो, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी तर आम्ही करणारच आहोत, गरिबांसाठी त्यांनी अन्नाचा विचार केला आहे, म्हणजे शेतकरी नंतर गरिबांना जर खायला प्यायला मिळत नसेल तर अशा लोकांसाठी आम्ही वृद्ध पेन्शन योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये आम्ही 1500 रुपये ऑलरेडी देत आहोत। आता 1500 ऐवजी आम्ही 2100 रुपये देऊ, असं त्यांचा मॅनिफेस्टो म्हणजे जे काही संकल्पपत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे। सगळ्यात महत्त्वाची जी योजना, लाडकी बहीण योजनेचा बाऊ जे काही अपोजिशनवाले करताय किंवा सरकारकडूनही, त्या योजनेच्या आधारावरच BJP महायुती सरकार जिंकेल असं आता सगळ्यांनाच वाटायला लागलं आणि महिलांना टार्गेट करून बरोबर आता आम्ही तुम्हाला 1500 रुपये देत आहोत, त्यानंतर आम्ही तुम्हाला 2100 रुपये देऊ जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर। म्हणजे महिलांची याच्यामध्ये चांदी होणार आहे आणि महिला कदाचित हा विचार करून किंवा या सगळ्या गोष्टी बघून तिकडं जाऊ शकता जर विचार केला तर। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जी काही सौर आणि अक्षय ऊर्जा आहे, सौर अक्षय ऊर्जा अंतर्गत शेतकऱ्यांना कमीत कमी 30% त्यांच्या वीज बिलामध्ये आम्ही माफी देऊ किंवा माफी ऑलरेडी त्यांना देणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट याच्यामध्ये सांगण्यात जी आली आहे की जी काही 30% म्हणजे आता आपण जे काही बियाणे खते आपण शेतकरी वापरत असतो त्याच्यावर देखील केंद्र सरकारने, राज्य शासनाने याच्यावर टॅक्स लावला, जो की आपण GST म्हणतो। आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की CGST हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स जो काही 9% असतो आणि SGST जो काही शेतकऱ्यांचा महाराष्ट्र शासनाला आपल्याला 9% देतो, म्हणजे टोटल 18% जो काही टॅक्स असतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त आता CGST द्यावा लागणार आहे। SGST जो आहे तो SGST शेतकऱ्यांना परत मिळणार आहे। आता याच्यामध्ये परत मिळणार किंवा मग एकतर रिटर्न करतील किंवा शेतकऱ्यांना तो लावलाच जाणार नाही, म्हणजे फक्त 9% त्याच्यावर असणार आहे। म्हणजे एकीकडे आता जे वेळेस आपण जर खरंच विचार केला तर काँग्रेसच्या काळामध्ये एवढा टॅक्स नव्हता, यांनीच तो टॅक्स 18% लावला, शेतकऱ्यांच्या खतांवर, बियाणांवर हा टॅक्स लावला आणि आता म्हणताय इलेक्शनच्या वेळेस की आम्ही SGST वापस करू। एकदम खालच्या पातळीचा बोलण्याचा विचार होतोय माझा, पण
असो, आपल्याला काही लिमिटेशन्स आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांनंतर जे काही युवक आहेत आपले युवकांना सांगितले की आम्ही 75,000 नोकऱ्यांची घोषणा केली होती असं त्यांचं म्हणणं आहे. तर 75,000 ऐवजी आम्ही 1,00,000 नोकऱ्या आत्तापर्यंत दिल्या. पण जर विचार केला तर जे काही विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करतात त्या विद्यार्थ्यांसाठी भरघोस अशा सरकारी नोकऱ्या काढल्या गेलेल्या नाहीत, किंबहुना 75,000 नोकऱ्या देखील पूर्ण झालेल्या नाही आहेत. तर याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जे की शेतकऱ्यांचे मुलं असतील, जे की SC ST OBC VJ NT जे काही विद्यार्थी असतील यांना शिष्यवृत्ती परतावा देण्यात आम्ही विचार करणार आहोत. आता जसं की OBC विद्यार्थी जे असतात त्यांना 50% जी काही शिष्यवृत्ती असते ती वापस म्हणजे रिटर्न मिळत असते, तशी शिष्यवृत्ती सर्व विद्यार्थ्यांना आम्ही रिटर्न करू असं त्यांनी याच्यातनं सांगितलं आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र ह्याच्यामध्ये आम्ही स्थापन करण्याचा विचार करणार आहोत, म्हणजे किंवा आम्ही स्थापन करू. याच्यामधनं जे काही छोटे मोठे शेतकरी असतील, छोटे मोठे विद्यार्थी असतील त्यांना आपला स्टार्टअप सुरू करायचा, आपला बिझनेस सुरू करायचा आहे, शेतीशी रिलेटेड असो किंवा वेगळा कुठला बिझनेस रिलेटेड असो, त्यांना आम्ही मदत करणार आहोत. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमचा जो काही उद्देश आहे, आमचा उद्देश हा आहे की गरीब, शेतकरी, युवा आणि महिला या 4 गोष्टी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी या विकसित करणाऱ्या असतील, की हे आपला विकास, महाराष्ट्राचा विकास करणाऱ्या हे 4 घटक जे आहेत, हे 4 प्रकारची जी काही लोक आहेत यांच्यावर आम्ही जास्त फोकस करणार आहोत आणि यांच्यावरच आम्ही जास्त खर्च करणार आहोत. त्यांना सोयीसुविधा देखील आम्ही आमच्या पद्धतीने देणार आहोत. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत, जीवनावश्यक वस्तूच्या जे काही रेट असणार आहे ते स्थिर असणार आहेत. पण ऑलरेडी मागच्या 5 वर्षामध्ये एवढे काही रेट वाढलेले, तुरीची डाळ असो किंवा म्हणजे एक शेतकऱ्यांना ॲक्च्युली याच्यात आपल्याला काय सांगायचं आहे, शेतकऱ्यांना जो भाव मिळायला पाहिजे, आता सपोज तुरीचे भाव शेतकऱ्यांना मिळतो किती, समजा 10 रुपये जर मिळत असतील तर शासन त्याच्यावर टॅक्स वगैरे 25 ते 30 रुपयाने विकत असतो. मग अशामध्ये नुकसान कोणाचं झालं, शेतकऱ्याचंच झालं. सो ओव्हरऑल जर विचार केला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, म्हणजे आता 8 दिवसावर निवडणूक आहे, मतदान आहे आणि या मतदानाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना किंवा सामान्य जनतेला सांगण्याचा विचार शासन करते की ज्यांना शेतकऱ्यांसाठी आपण कापूस सोयाबीनचा विचार जर केला, अनुदानाचा शेतकऱ्यांना 5-5 हजार रुपयांनी हेक्टरी दिले, पण ते मिळवण्यासाठी आपल्या शेतकऱ्याला किती झटावं लागतं, किती फॉलोअप घ्यावा लागला. कृषी मंत्र्यांचा पीक पेरा लावलेला नाही, खोटं किती बोलले की सुरुवातीला सांगितलं की आम्ही पीक पेरायची गरज नाही. ओके, त्याच्यानंतर GR आले, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे GR, एक 5,000च्या अनुदानासाठी यांनी जवळपास 5 ते 6 GR काढले, वेगवेगळ्या पद्धतीचे GR काढले, ज्याच्यातनं आपला शेतकरी हा भरडला जातो. मग आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हे मतदान करावं लागणार आहे. ओव्हरऑल जर या संकल्पपत्राचा विचार केला तर शेतकऱ्यांसाठी ज्या ऑलरेडी योजना चालू आहेत, की जे भावांतर योजना म्हणताय, ते भावांतर योजना जर तुम्ही शेतकऱ्यांना हमी भावच चांगला दिला असता तर भावांतर योजनेची गरजच काय, लाज वाटायला पाहिजे यांना की भावांतर योजना तुम्ही आणताय. ही मुळात ही योजना आणायलाच नको. शेतकऱ्यांना त्यांचा व्यवस्थितरित्या हमी भाव दिला तर शेतकऱ्यांना कशाला हमीभाव, आणि हमीभावाच्या नावावर परत आम्ही शेतकऱ्यांवर उपकार करतोय असं शेतकऱ्यांना ते भासवून देतात, जाणवून देतात. असो ओव्हरऑल जर विचार केला तर शेतकऱ्यांना याच्यातनं 3-4 गोष्टी जसं की SG ST खत बियाणे असतील याच्यावर शेतकऱ्यांना सूट देण्यात येणार आहे. अजून काही अपडेट असतील तर नक्कीच आपण आपल्या चॅनलवर डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करत जा. धन्यवाद.